नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहे अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। कारण जो निधी राहिला होता दुसऱ्या हप्त्याचा तो निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। केंद्र शासनाची निधी आलेली आहे आणि राज्य शासनाची सुद्धा निधी आलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल, कृषी सिंचन योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाचा सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरण करण्याबाबत केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा या ठिकाणी देण्यात आला आहे। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत हा शासन निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना कॅप्टेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक NA3 24-1 पीक संवर्धन 789 अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक म्हणजे सूक्ष्म सिंचन केंद्र हिस्सा 60% व या ठिकाणी राज्य हिस्सा जो आहे तो सुद्धा देण्यात आला आहे। आता केंद्र हिस्सा जो आहे 30 कोटी रुपयांचा देण्यात आला आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म या ठिकाणी सूक्ष्म सिंचनासाठी राज्य हिस्सा जो आहे 40%चा आहे, म्हणजे केंद्र हिस्सा 60% आणि राज्य हिस्सा 40% याप्रमाणे 100% जो या ठिकाणी हिस्सा आहे तो देण्यात आला आहे। अर्थसहाय्य म्हणून 15 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीमध्ये तरतूद करण्यात आली होती आणि ही निधी आता मंजूर करण्यात आली आहे। ज्या लाभार्थ्यांना दुसरा हप्ता वितरण झाला नव्हता अशा लाभार्थ्यांसाठी हा एक दिलासादायक अपडेट आहे। मित्रांनो, तुम्ही जर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म योजनेसाठी अर्ज केला असेल, म्हणजेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज केला असेल तर याची निधी जी आहे तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर मिळू शकते। कारण निधी आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। मित्रांनो, धन्यवाद। आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।